हॅलो मित्रांनो, आजची लाईव्ह ट्रेडिंग थोडीशी शॉर्ट असेल कारण मी माझी एंट्री 9:17 घेतली आणि एक्झिट 9:23 केला. ओके, आता आपण लाईव्ह ट्रेडिंग पाहूया. जसं मार्केट माझ्या लेवलच्या वरती ओपन झालं ना, मी माझी एंट्रीसुद्धा घेतली. ओके, अगर तुम्ही राईट साईडला बघत असाल तर माझी ऑलरेडी एंट्री झालेली आहे. 22,050 मी पी सेल केला फिन निफ्टीमध्ये 90 रुपयाच्या प्रीमियमवरती. ओके, आणि 2 लॉट केले आणि 21,350 पी मी फक्त हेजिंगसाठी केलं जेणेकरून माझा फंड कमी लागेल. ओके, आता ह्याचा एस एल असेल, मी तुम्हाला ह्याचा एस एल सांगतो स्क्रीनवरती घेऊन जाऊन. जसं मार्केट 21,984 जागा जसा लेवल टच होईल ना तशी मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ करेन. ओके, म्हणजे अजून फक्त 14 पॉईंट बाकी त्याच्यातील. कारण काय असतं माहिती आहे, रेड कॅन्डल ऑलरेडी त्याने एवढी मोठी बनवली ना, त्याच्यानंतर परत ती नेगेटिव्ह होऊन जाईल माझ्यासाठी. त्यामुळे मी जास्त लॉस नाही घेणार. जसं 400-500 रुपये मॅक्झिमम लॉस होईल 2 लॉटमध्ये मिळून. ठीक आहे, जसं होईल तसं. आणि मी माझी 2,000च्या आसपासची मी पोझिशन स्क्वेअर ऑफ करीन. कारण काय ना, मार्केटला जायचं असतं ना तर त्याने पहिली कॅन्डल बऱ्यापैकी मोठी बनवलेली ही, आणि आजचं हे जरा मला साईडवेज मार्केट वाटतं आहे. ठीक आहे, आणि साईडवेज मार्केटमध्ये एस एल देऊन उपयोग नाही. त्यामुळे जो प्रॉफिट मिळतो आहे ना तो घेऊन आपण पोझिशन स्क्वेअर ऑफ केलेली बरी. ठीक आहे, मी तुम्हाला पुढची अपडेट लवकर देतो. प्रॉफिट किंवा लॉस असेल तर मी तुम्हाला लगेच सांगेन. तुम्ही आता जसं बघाल 22,043चा जो रेजिस्टन्स आहे ना, तिथून मार्केट एक बऱ्यापैकी खाली जाण्याचे मला थोडे चान्सेस वाटतात. त्यामुळे माझे जसे 2,000 प्रॉफिट होईल ना तशी मी माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ करीन. कारण मी आज टार्गेटसाठी जाणार नाही, कारण मला थोडंसं साईडवेज टू डाऊन ट्रेंडच मार्केट वाटतं आहे. आता तुम्ही बघाल मला ऑलमोस्ट 2,000 प्रॉफिट होत आहे, तर मी आता माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ केली जस्ट. हॅलो मित्रांनो, याआधी पण एक मी व्हिडिओ बनवला पण त्याचा बॅकग्राऊंड नॉईज जरा जास्त आल्यामुळे मी तो अपलोड नाही केला. ओके, आता मी हा परत व्हिडिओ बनवतो. ॲक्च्युली तो व्हिडिओ खूप चांगला झालेला, कारण त्याच्याबद्दल मी मार्केटची सायकॉलॉजीबद्दल पण बोललेलो. ओके, आता ते मी परत कधीतरी बोलून, कारण आता तेवढा वेळ नाही आहे तेवढा व्हिडिओ बनवायला. ओके, आता मी डायरेक्ट टॉपिकवरती येतो की आपल्याला उद्या आणि बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये काय ट्रेड मिळू शकतं. ओके, सर्वप्रथम आपण निफ्टी बघूया, कारण बँक निफ्टीचं उद्या एक्सपायर आहे तर मी तुम्हाला ते शेवटी सांगतो. ओके, निफ्टीचा मी जसं तुम्हाला एक लेवल दिलेला 23,028 एक मी लेवल दिले. अगर त्या लेवलच्या वरती गेलं ना तर मार्केटला वरती एक अप ट्रेंड जाऊ शकतं, आणि डाऊन साईडला मी ह्या लेवलच्या खाली मी एकदम नेगेटिव्ह होतो. ठीक आहे, आता तो बरोबर मार्केट मधोमध आहे. पण आपण आता काय ट्रेड करू शकतो ते बघूया. जसं समजा मार्केट एक फ्लॅट ओपन झाला किंवा हलकंसा गॅप ओपन झाला, जसं 23,028चा लेवल ब्रेक होतो ना तर आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. ओके, आणि एकदा एंट्री घेतली, एस एल गेला परत सेम त्याच लेवलला, तर परत आपण एकदा अशा प्रकारे आपण फक्त 2दा एंट्री घेऊ शकतो. ओके, आणि आपलं टार्गेट असेल 1:4 किंवा 1:5च्या आसपास, कारण उद्या ट्रेंड मिळाला तर एक मोठा मिळायचे चान्सेस आहे. ठीक आहे, आणि जसं आपलं 1:2 मिळाला सर आपला एस एल कॉस्ट टू कॉस्ट करा, मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. 2 एंट्रीच्या वरती अगर तुमचे एस एल जात असतील तर ते मार्केट हे साईडवेजच असेल. ठीक आहे, जसं की मी ऑलरेडी आजच सांगितलेलं की आजचं मार्केट हे मला साईडवेज टू डाऊन ट्रेंड वाटवतं, त्याच्यामुळे माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफसुद्धा केलेली. ओके, आणि डाऊन साईडला तुम्ही आता बघाल, डाऊन साईडला तुम्ही बघाल कालचा लो आणि आजचा लो ऑलमोस्ट सेम आहे बरोबर. तर मार्केटला खाली जायचं असेल ना तर फ्लॅट ओपन होणं का हा लेवल आजचा जो लो ब्रेक करेल ना तर मार्केट एक क्विक खाली जायला पाहिजे. समजा तुम्ही वरती 2 लॉट मारत असाल ना तर इकडे तुम्ही अर्धा लॉट 1 लॉट मारा, म्हणजे तुम्ही तुमची क्वांटिटी अर्धी करा सर. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही 2 एंट्री घेऊ शकता, कारण मार्केट वॉलेटाईल असल्यामुळे जास्त सकाळला माहिती आहे इथे आल्यानंतर एक डीप मिळून तुमचा एस एल जाऊ शकतो. त्यामुळे परत त्याच्यानंतर परत सेम लेवलला आला ना तर आपण अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. तसे तुम्ही 2दा एंट्री घेऊ शकता. ओके, वरच्या साईडला पण 2दा एंट्री, पण वरच्या साईडला समजा 2 लॉट मारत असेल तर डाऊन साईडला फक्त एकच लॉट मारा. कारण काय असं माहिती आहे, डाऊन साईडला यायचं असेल ना तर एवढं क्विक येईल ना, जेवढं तुमच्या वरच्या 2 क्वांटिटीमध्ये प्रॉफिट नाही मिळणार ना तेवढं तुम्हाला एका क्वांटिटीमध्ये प्रॉफिट मिळणार. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे. आणि जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका. वरच्या साईडला गेलं मार्केट तर आपण ठीक आहे 2दा एंट्री घेऊ शकतो, खालच्या साईडला 2दा, फक्त क्वांटिटीमध्ये चेंजेस करा. ठीक आहे, क्वांटिटीमध्ये चेंजेस केलं तर एक लॉस, समजा आपला एस एल गेला वरच्या साईडला तर थोडा लॉस व्हायचे चान्सेस जरा कमी असतात. ठीक आहे, म्हणजे लॉस थोडं कमी होतं त्या प्रकारे. आणि आता आपण बँक निफ्टीचं बघू एक्सपायर, कारण मला ना बँक निफ्टी थोडं एक चांगलं ट्रेंडी वाटतं आहे मला. का ते त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. कारण तुम्ही बघाल आजचं मार्केट पण मोस्टली साईडवेजच होतं. कालचं मार्केट एक ट्रेंड मिळाला, पण एंड ऑफ द डे हे सेम लेवलवरती आलं, जिथे ओपन झालं तिकडेच ऑलमोस्ट क्लोज झालं. 24 तारखेला पण एक मोठा ट्रेंड नाही मिळाला, जसा पाहिजे तसा ट्रेंड नाही मिळाला. 23 तारखेला मिळाला, पण आपल्याला 1, 2 आणि 3 बरोबर हे 3 दिवस आपल्याला एक मोठा ट्रेंड नाही मिळाला. तर एक चान्सेस आहे की एक बऱ्यापैकी ट्रेंड मिळण्याचा.
जसं मी तुम्हाला एक लेवल दिले 49 55 असं पकडा, म्हणजे 55-60 काही पकडा तुम्ही राऊंड फिगर. जसं ह्या लेवलच्या वरती जसं मार्केट ओपन होतं ना, मार्केट ओपन झालं ह्या लेवलच्या वरती पहिले 5 मिनिटाचे ग्रीन कॅन्डल बघा, तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री, एकदा एस एल गेला परत सेम लेवल आला की आपण अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला सरळ एस एलला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. ठीक आहे, एस एल कॉस्ट टू कॉस्ट करा. त्याच्यानंतर समजा आपली मुवमेंट मिळाली, आपण एस एल कॉस्ट टू कॉस्ट केलं, परत आपल्या लेवलला आला तर मार्केट हे परत हे वॉलेटाईल झोनमध्ये जाणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. त्याचप्रमाणे डाऊन साईडला जर तुम्ही बघाल, कालचा लो आणि आजचा लो बँक निफ्टीमध्ये पण सेम आहे. ओके, फक्त एवढं की मी जो लेवल दिला बँक निफ्टी अजून त्या लेवलच्या वरती आणि निफ्टी त्या लेवलच्या खाली आहे. त्यामुळे मी मोस्टली बँक निफ्टीच करणार, आणि एक्सपायरीसुद्धा आहे तर मी त्याच्यामध्ये करायचे चान्सेस जास्त आहे. फ्लॅट ओपन होणं, अगर आजचा लो जो ब्रेक केला ना तर मॅक्झिमम इकडे 2दा एंट्री घेऊ शकतो. ओके, फक्त क्वांटिटीमध्ये चेंजेस करा. वरती 2 क्वांटिटी मारत असाल तर डाऊन साईडला फक्त एकच क्वांटिटी मारा सध्या पुरतं. ठीक आहे, तुम्हाला समजा पैसे द्यायचे असतील ना तर एका क्वांटिटीमध्ये तुम्हाला इनफ पैसे मिळतील डाऊन साईडला. ओके, आणि मोमेंटम क्विक असेल तर ठीक आहे. तर जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट केला, एस एल कॉस्ट टू कॉस्ट करा, परत त्यातला गेला तर समजून मार्केट आहे परत साईडवेज मार्केट असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर एस एल थोडे कमी द्या. एस एल थोडे एस एल दिले ना आणि प्रॉफिट मोठं घ्या. आणि मी हल्ली सध्या पण मी यूट्यूबवरती काय यांचे म्हणजे माझ्या रिकमेंडमध्ये येतात मला, तर मी त्या दिवशी बघितलं तर खूप लोक 1 लेवल 2 लेवल 3 लेवल 4 लेवल परत 5 लेवल असे खूप सारे लेवल देतात. समजा मार्केटला कोणताही लेवल ब्रेक करायचं असेल ना, ज्या दिवशी मार्केट मूडमध्ये असेल ना त्या दिवशी मार्केट कोणत्याच लेवलला रिस्पेक्ट देणार नाही, तो तोडतच जाणार. आता तुम्ही बघितलं असेल या साईडला बघा, ही जी मोमेंटम आहे ना, हे मार्केट कोणतीच, आता ही बघा ही एवढी चांगलं रजिस्टन्स होता. तुम्हाला झूम करून दाखवतो एकदा मी. हे बघा एवढी मोठी मोमेंटम असेल, कारण जेव्हा मार्केटला मोमेंटम काय असतं, हे बघा इथून एवढा खाली मार्केट पडलं तरी त्याला रिस्पेक्ट नाही दिली. ठीक आहे, जेव्हा मार्केटला मोमेंटम करायचं असतं ना तेव्हा मार्केट कोणत्याही गोष्टीला रिस्पेक्ट देत नाही. मग ते भले तुम्ही कितीही लेवल लावा त्या लेवलला तो रिस्पेक्ट देणारच नाही. त्यामुळे एक क्लिअर ठेवायचं, आपलं टार्गेट आहे ना 1:4 ठेवायचं. 1-2 दिवस एस एल हिट होईल किंवा 1-2 दिवस तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट निघाल, पण ज्या दिवशी तुम्ही प्रॉफिटेबल तुमचा दिवस असेल ना त्या दिवशी तुम्ही कमीत कमी 1:4, म्हणजे समजा तुमचे 1,000-2,000 रुपये जास्त असेल ना, एका दिवशी तुम्हाला 4 ते 5 रुपये इझिली मिळतील. ते पण एका लॉटचं सांगतो मी. ठीक आहे, त्यामुळे आरामात करा. 1:4पर्यंत टार्गेट घ्या आणि फक्त हे बघा लेवल मार्क करा. या लेवलच्या वरती गेला तर मी ट्रेड घेणार, मध्ये असेल तर मी अजिबात ट्रेड नाही घेणार. ठीक आहे, एवढं क्लिअर ठेवा. ट्रेडिंग कॉम्प्लिकेटेड करूच नका. ट्रेडिंग जेवढे तुम्ही सिम्पल ठेवाल तेवढे तुम्ही जास्त प्रॉफिटेबल व्हाल. ठीक आहे, आज प्रॉफिट झाल्यामुळे मी ज्ञान देत नाही आहे, पण हे नॉर्मली हे तसंच असतं. ठीक आहे, जास्त एंट्री केव्हा घ्यायची, जेव्हा आपल्याला कळतं आज मुवमेंटम येणार आहे तेव्हा फक्त एंट्री घ्यायची. ओके, आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.